नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्या खिशाला थेट जोडलेली आहे. हो, मी चलनवाढीबद्दलच बोलतोय. बरं, आपण एका अगदी ओळखीच्या भावनेनं सुरुवात करूया. कधी असं वाटलंय का की यार आपले पैसे पूर्वीसारखे पुरतच नाहीत? म्हणजे जेवढ्या वस्तूंसाठी आधी 100 रुपये लागायचे त्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागतायत. आपल्या पैशाची ताकद कमी होतीये असं वाटतं ना? अर्थशास्त्राच्या भाषेत ह्यालाच म्हणतात चलनवाढ किंवा इन्फ्लेशन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ही फक्त बटाट्याचे किंवा कांद्याचे भाव वाढण्यापुरती मर्यादित गोष्ट नाहीये. नाही, ही संपूर्ण अर्थव्यवस्थेत सगळ्याच वस्तू आणि सेवांच्या किमतीत होणारी एक सलग वाढ आहे. पण मग प्रश्न येतो की ही चलनवाढ नेहमीच एका स्पीडने होते का? अजिबात नाही. तिचा वेग खूप महत्वाचा असतो. आणि गंमत म्हणजे याच वेगावर ठरतं की ही चलनवाढ आपल्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली आहे की वाईट. चला जरा हे स्पीडोमीटर समजून घेऊया. पहिला प्रकार आहे रांगणारी चलनवाढ किंवा क्रीपिंग इन्फ्लेशन. म्हणजे किमती अगदी हळूहळू वाढतात, वर्षाला साधारण 3% कमी. आणि ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण खरं तर इतकीशी चलनवाढ अर्थव्यवस्थेसाठी चांगली मानली जाते. हो, कारण यामुळे लोकांना वाटतं की वस्तू पुढे महाग होतील, म्हणून ते आजच खरेदी करतात, गुंतवणूक करतात आणि यामुळे अर्थव्यवस्थेला एक छोटासा पण महत्त्वाचा धक्का मिळतो. पण जेव्हा हा स्पीड वाढतो, समजा 3 ते 10%पर्यंत, तेव्हा त्याला म्हणतात चालणारी चलनवाढ. आता मात्र महागाई जाणवायला लागते. हा एक प्रकारचा वॉर्निंग सिग्नल असतो. म्हणजे आता सावध व्हायला हवं, नाहीतर गाडी हाताबाहेर जाऊ शकते. आणि जर हा वेग 10 ते 20% किंवा त्याहूनही जास्त झाला तर त्याला म्हणतात पळणारी चलनवाढ. आता मात्र परिस्थिती गंभीर होते. किमती इतक्या झपाट्याने वाढतात की अर्थव्यवस्थेत अस्थिरता येते. ही ती स्टेज आहे जिथे सामान्य माणसाला महागाईचा थेट फटका बसू लागतो. आपण जी काही बचत केलेली असते तिची किंमत कमी होते आणि भविष्याचं प्लॅनिंग करणं अक्षरशः खूप अवघड होऊन बसतं. आणि सगळ्यात शेवटचा आणि सर्वात भयानक प्रकार म्हणजे अतिचलनवाढ किंवा हायपर इन्फ्लेशन. इथे तर विशेष संपतो, परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाते. किमती शेकडो हजारो टक्क्यांनी वाढतात, इतक्या की पैशाची किंमत अक्षरशः शून्य होते. इतिहासात याची काही भीतीदायक उदाहरणं आहेत. विचार करा, जर्मनी, झिम्बाब्वे किंवा अगदी अलीकडे व्हेनेझुएला. तिथे लोकांना एक ब्रेडचं पाकिट घेण्यासाठी अक्षरशः पोती भरून नोटा घेऊन जावं लागत होतं. तर यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, चलनवाढ ही स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते. ती फायदेशीर आहे की विनाशकारी हे पूर्णपणे तिच्या वेगावर अवलंबून आहे. एका मर्यादेत असेल तर ती गाडीला पुढे ढकलते, पण बेफाम झाली की अपघातच घडवते. बरं, आता चलनवाढीच्या कुटुंबातील काही इतर सदस्यांना भेटूया, कारण इन्फ्लेशनशिवाय डिफ्लेशन, डिसइन्फ्लेशन आणि स्टॅगफ्लेशन असेही काही प्रकार आहेत आणि त्यांचे अर्थ खूपच वेगळे आहेत. पहिला आहे डिफ्लेशन, म्हणजे चलनघट. हा इन्फ्लेशनच्या अगदी उलट प्रकार आहे. इथे वस्तूंच्या किमती कमी होतात. ऐकायला तर हे खूपच छान वाटतं, बरोबर, की अरे वा, वस्तू स्वस्त होत आहेत. पण प्रत्यक्षात हे अर्थव्यवस्थेसाठी खूप धोकादायक आहे. का? कारण लोकांना वाटतं की किमती अजून कमी होतील, म्हणून ते खरेदीच करत नाहीत. आणि लोकांनी खरेदी थांबवली की अर्थव्यवस्थाच थांबते. पुढचा प्रकार आहे डिसइन्फ्लेशन. इथे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. डिसइन्फ्लेशन म्हणजे किमती कमी होणं नाही, तर किमती वाढण्याचा वेग कमी होणं. समजा मागच्या वर्षी महागाई 8% होती आणि ह्यावर्षी 5% आहे. म्हणजे वस्तू अजूनही महाग होत आहेत, पण पूर्वीपेक्षा कमी वेगाने. हा एक सकारात्मक बदल मानला जातो. आणि मग येतो एक सगळ्यात विचित्र आणि त्रासदायक प्रकार, स्टॅगफ्लेशन. हे एक असं दुष्टचक्र आहे जे कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी खूप वाईट असतं. विचार करा, एका बाजूला महागाई प्रचंड वाढलेली आहे, म्हणजे वस्तू महाग आहेत, आणि त्याच वेळी दुसरीकडे लोकांच्या नोकऱ्या जात आहेत आणि देशाची आर्थिक वाढ पण थांबलेली आहे, म्हणजे महागाई आणि मंदी दोन्ही एकत्र. ही परिस्थिती हाताळणं सरकारसाठी खूप मोठं आव्हान असतं. खूप इतकं सगळं आपण बोललो, पण हा महागाईचा आकडा मोजतात कसा? म्हणजे ही इतकी मोठी गोष्ट कशी मोजली जाते? तर यासाठी 2 महत्त्वाचे इंडेक्स किंवा निर्देशांक वापरले जातात. एक आहे WPI म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स आणि दुसरा आहे CPI म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. नावावरूनच थोडा अंदाज येतो. WPI हा उत्पादक किंवा घाऊक व्यापाऱ्यांच्या पातळीवरची महागाई मोजतो, तर CPI थेट आपल्यासारख्या ग्राहकांना वस्तू कितीला मिळतात हे मोजतो. आणि ह्या दोन्हींमध्ये एक मोठा फरक आहे.
WPI-मध्ये फक्त वस्तूंच्या किमती मोजल्या जातात, तर CPI-मध्ये वस्तू आणि सेवा म्हणजे डॉक्टरची फी, शाळेची फी ह्या सगळ्याचा समावेश असतो. म्हणूनच सामान्य माणसाच्या जीवनावर होणारा परिणाम CPI जास्त चांगल्या प्रकारे दाखवतो. आणि ह्याच कारणामुळे आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासुद्धा धोरणं ठरवताना CPI-वर जास्त लक्ष ठेवते. आता या सगळ्यांमधला शेवटचा पण एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा. आपण बातम्यांमध्ये अनेकदा ऐकतो की चलनवाढीचे 2 वेगवेगळे आकडे आलेत. एक असतो हेडलाईन इन्फ्लेशन आणि दुसरा कोर इन्फ्लेशन. मग यातला फरक काय आहे? हे बघा, हेडलाईन इन्फ्लेशन म्हणजे एकूण महागाई, ज्यात आपण वापरत असलेल्या सगळ्या वस्तू आणि सेवांचा समावेश असतो. यात अन्न आणि इंधन पण येतं. पण अडचण अशी आहे की अन्न आणि इंधनाचे भाव खूप चटकन बदलतात. कधी पाऊस कमी पडला, कधी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढले की लगेच यांचे दर वरखारी होतात. म्हणून अर्थव्यवस्थेचा खरा ट्रेंड समजून घेण्यासाठी अर्थशास्त्रज्ञ या 2 अस्थिर गोष्टींना बाजूला काढतात आणि उरलेल्या वस्तूंची महागाई मोजतात. त्यालाच म्हणतात कोर इन्फ्लेशन. मग प्रश्न येतो की यातला खरा आकडा कोणता मानायचा? खरं तर दोन्हीही आपापल्या जागी महत्त्वाचे आहेत. हेडलाईन इन्फ्लेशन आपल्याला आजची परिस्थिती दाखवतं, म्हणजे आज आपल्या खिशाला प्रत्यक्ष किती झळ बसतीये हे सांगतं. तर कोर इन्फ्लेशन अर्थव्यवस्थेच्या आतला खरा कल काय आहे हे दाखवतं आणि त्यावरून भविष्यात महागाई कुठल्या दिशेने जाईल याचा अंदाज बांधायला मदत करतं. तर चलनवाढीच्या या सगळ्या संकल्पना समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण अशा जगात राहतो जिथे पैशाचं मूल्य सतत बदलत असतं. आणि हे जर आपल्याला माहीत असेल तरच आपण आपल्या पैशाचं योग्य नियोजन करू शकतो. जर थोडीफार चलनवाढ ही अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य घटक असेल तर याचा आपल्या आर्थिक भविष्यावर काय परिणाम होतो आणि आपण त्यासाठी काय तयारी करायला हवी, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?